केंद्र सरकार लोकसभेत आज सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार आहे। पेपर फुटीला आळा घालण्यासाठी सरकारचे प्रयत्न होत आहेत। नव्या विधेयकानुसार दोषींना 10 वर्षांपर्यंत कठोर शिक्षेची तरतूद आहे। विधेयकावर 8 ते 10 तास चर्चा होण्याची शक्यता आहे। सरकारकडून युवा खासदार चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत। संसदेत आज परीक्षा विधेयक। मोदी सरकार लोकसभेत सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयक मांडणार। केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह लोकसभेत विधेयक सादर करणार। दुपारी 12 वाजता लोकसभेत विधेयक सादर केले जाणार। विधेयकात 10 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे। 50 लाखांपर्यंत दंडाची विधेयकामध्ये तरतूद आहे। संघटित गुन्ह्यांसाठी 7 वर्षांच्या शिक्षेसह 10 कोटींपर्यंत दंडाचा प्रस्ताव आहे। विद्यमान कायद्यामध्ये पेपरफुटीच्या गुन्ह्यांसाठी 3 ते 5 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे, तर संघटित गैरप्रकारांसाठी 5 ते 10 वर्षांच्या कारावासाची तरतूद आहे। परीक्षांमध्ये व्यापक सुधारणांसाठी मोदींकडून टास्क फोर्सची स्थापना। परीक्षा व्यवस्थेतील तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार। इन्फोसिसचे सहसंस्थापक नीलेकणींच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची स्थापना। टास्क फोर्सच्या शिफारशींच्या आधारे सरकार परीक्षा व्यवस्थेमध्ये सुधारणा करणार।